अजूनही असे काही किल्ले आहेत की ज्यांचं गॅझेटमध्ये नाव आहे पण ते ॲक्च्युअल कुठे किल्ले सापडलेलेच नाही अजूनपर्यंत. असं आता कोणाला ट्रेजर हंटसाठी निघायचं असेल तर स्कोप आहे लोकांना. आहे स्कोप आहे. तर ते त्यावेळी सगळं हे बासनात ठेवलं नंतर म्हटलं पुन्हा एकदा जाऊन बघायला पाहिजे. इतिहास आहे उगाच हे नको. किंवा अजून काही वास्तू. तर तोरण्याला मी जवळ 2 वर्ष जात होतो दुर्ग तोरणा लिहिण्यापूर्वी. त्यामुळे ते झालं खूप वास्तू उघडकीस आल्या आणि आसपासच्या राहळ्यातल्या काही गोष्टी उघडकीस आल्या. तर अशा गोष्टी आहेत अजून. म्हणजे आता पेशवे दप्तर आहे तिथे कितीतरी मराठी मोडीत कागदपत्र आहेत की ज्याचं अजून उलगडा होऊ शकेल. त्याचं जर लिप्यांतर केलं तर हा रत्नागिरीचा त्याला डोंगर म्हणत. तर त्याचं कैलासगड हे नाव एका अशा कागदपत्रातल्या प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रातनं पण लोकांपर्यंत नव्हतं पोचलेलं. आणि ते प्रसिद्ध कशात झालेलं तर मुळशी सत्याग्रह झालं त्याचं पुस्तक एक निघालं होतं. आणि ते जोशी म्हणून होते शन्ना जोशी ते ना इतिहासाचं हे म्हणजे आपले सेनापती बापट त्या वेगळ्या दृष्टीने बघत होते आणि हे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत होते. ते म्हणले हे जर आपल्याला काही आंदोलन करायचं असेल तुम्ही ब्रिटिश म्हणतील तुम्ही कोण. मग हे आम्ही असे इथे आहोत तुम्ही काय नाही सांगता. हे घ्या कागद. आमच्या लोकांनी इथे लढलेत आणि तर खरंच आहे ते ढमाले आणि बलकवळे असे तिकडे हे झालेले आहेत लढाया. आणि त्यात तो कैलासगड उल्लेख आहे त्या याचा. आणि कैलासगड का ते पण नंतर कळलं 2 वेळा गेल्यावर. पण पहिल्या वेळी काय वाटाडे यायला तयारच नाहीत. घुसलो आम्ही काहीतरी करून. पण तो गड हे निश्चित झालं की हां आहे बाबा गड. म्हणजे गडाच्या मुख्य खूण काय तटबंदी पाहिजे आणि त्याच्यावर काही ठिकाणी पायऱ्या किंवा अशी काही हे पाहिजेत. आणि गड देवता साधारणपणे असते तर ती खाली पण असते आणि वर पण असते बऱ्याच वेळा. आणि खालच्या लोकांमध्ये त्याला गड म्हणण्याची प्रथा असायला पाहिजे. असे काही 4-5 निकष आपण लावू शकतो. पण फक्त पाण्याची टाकी आहेत आणि देऊळे असं नाही. त्यामुळे मग आणि ऐतिहासिक कागदात आलेले उल्लेख तसा हा कैलासगड आम्हाला मिळाला त्यावेळी. आणि मग दुसऱ्या वेळी गेलं तेव्हा शिवलिंग मिळालं. म्हणजे तर निश्चितच झालं ना की कैलास त्याच्यावर स्थापलेलं आहे शिवलिंग असं.